हाय मैत्रिणींनो, तर बघा आज आपण ना मस्त मी तुम्हाला खत करायचं कसं घरच्या घरी, ते पण आपल्या जे आपण फळांची जे साली असतात ना त्याच्यापासून कांद्याची अशी टरफलं आणि लसणाची टरफलं, केळ्याची ही अशी कापून घ्यायची आहेत आपण सर्व व्यवस्थित. आणि चिक्कूची पण, ही आमची घरची केळी आहेत बघा, तुम्ही बघू शकताय आमची घरची केळ्याची मी घरीच आम्ही सगळं, त्याला काही चिक्कू आणि केळी आमची घरचीच आहे. त्याला आम्ही काही खत वगैरे घालायचं असेल ना तर आम्ही अशा प्रकारे करतो. आपल्याला काहीही असं फेकून नाही द्यायचं आहे. लसणाची टरफलं आणि परत भाज्यांची देठं आणि कांद्याची टरफलं घ्यायची आहेत सगळं. आणि आपण जे चहा पितो ना त्याची चहाची जी वेस्ट झालेली पावडर असते ना ती पण घ्यायची आपल्याला. आता हे बघा घेऊन जायचं आहे. आता हे मी तुम्हाला दाखवते. बघा आता तुम्ही बघू शकताय, हे मी घरात आपल्या द्राक्षाचं जे असते ना, काय म्हणतात त्याला, द्राक्षे भरायचं बकेट, ते घेतलेलं वेस्टेज, आणि त्याच्यापासून मी कंपोस्ट खत घरच्या घरी तयार करणार आहे. त्यासाठी बघा असं आपल्याला कांद्याचे जे हे असतात, भाज्यांची देठं, तुम्हाला मी काटे घेऊन दाखवते. सगळा जे आपण फेकून देतो त्याच्यापासून बघा आपण खत तयार करू शकतो. बघा खाली आपण ना असं एक पोतं खराब हातरायचं आहे आणि त्याच्यावर माती घालायची आहे. आणि त्याच्यावर अशी जी सालपट भोपळ्याची सगळ्या पालेभाज्यांची जी वेस्ट झालेली हे असते ना ते घालायचं आहे. आणि त्याच्यावर आणि परत माती घालायची आणि परत त्याच्यावर पाणी घालायचं आहे. आणि मग 1-2 महिने गेल्यानंतर ह्याचा अजून थोडे दिवस गेलं की अजून थोडं वर घालायचं. तसंच प्रोसिजर करायची स्टेप बाय स्टेप. माती घालायची, हे सगळं कचरा घालायचा म्हणजे भाज्याचे देठं वगैरे, आणि परत त्याच्यावर आणि आता याच्यावर आणि परत माती घालायची आपल्याला. आणि नंतर पाणी घालायचं पूर्ण भरून आणि असं ठेवून द्यायचं महिनाभर. मग आपलं बरोबर 1 महिन्यानंतर ते बंद करायचं. महिना झाल्यावर 1.5 महिन्यानंतर आपलं छानपैकी हे सगळं भाग कुजून ह्याचा कंपोस्ट खत काळं काळं असं तयार होतं आहे. हे मी खाली ओतते, मग तुम्हाला झाल्यावर पण मी दाखवते. आणि मग आपलं मस्तपैकी ना ते कंपोस्ट खत आपण झाडाच्या पूर्ण सगळ्या झाडांच्या, तुम्ही वांग्याला वगैरे सगळ्या झाडांच्या तुम्ही मुळाशी घालू शकताय. आणि ह्याच्यामुळे गांडूळ पण तयार होतात. त्यामुळे अजून जरा जमीन आपली बघा भुसभुशीत व्हायला मदत होते. मी सगळं घातलं बघा, बघू शकताय तुम्ही. बघा लसणाची देठं वगैरे सगळं घातलं आतल्या बाजूला. आणि याच्यावर आता मला माती घालणार आहे मी, आणि त्याच्यानंतर वर त्याच्या पाणी घालायचं आहे. आता बघा आपल्याला याच्यावर ना माती घालायची. ह्यातले जे दगड वगैरे असतील ना ते व्यवस्थित काढून घ्यायचं. तुम्हाला मी दाखवते. अगदी आपण टाकाऊ आपल्या ज्या भाजीपाल्याचे देठं पण टाकून देतो, पण त्याचा खूप भारी उपयोग करू शकतो आपण. आता बघा थोडं थोडं करून आपण अशी बघू शकता अशा प्रकारे आपण पूर्ण त्याला कव्हर करून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकताय दगड वगैरे मी सगळे काढलेले आहेत.
आपण ना या स्टेजला याच्यावर थोडं थोडं पाणी घालायचं आहे. पूर्ण याचं खाली जाईपर्यंत पाणी घालायचं आहे बघा. हे पूर्ण खाली जातं आहे याचं पाणी. असे खराब झालेले तुम्ही बारडीला खाली होल पाडून पण करू शकता घरच्या घरी. असं बघा अशा प्रकारे करायचं आहे. आता हे 2 दिवस गेले ना, हे पूर्ण आणि खाली जाते पूर्ण कुजून सगळं. आणि परत आपण सालपटं वगैरे थोडं घालून हे पूर्ण भरलं ना की मग बंद करायचं. परत सालपटं, लसणाचे वगैरे सगळं घरातलं सगळं ते वेस्टेज सगळं त्याच्यावर अशीच परत माती घालायची, परत पाणी घालायचं आणि याला आता आपण कवर करून ठेवायचं झाकून. म्हणजे छानपैकी आपलं खत बघा तयार होईल. तर दगड वगैरे काय असतील तर मी काढून घेते. खालीपर्यंत पाणी घालायचं म्हणजे आपलं खत कुजण्यास मदत होतेच. बघा तुम्ही बघू शकता घरच्या घरी चिक्कू आहेत. चिक्कूच्या झाडाला पण आम्ही खत घालतो. त्याची पूर्ण अशी हे खूप मोठे होतात, एकदम एवढे मोठे मोठे चिक्कू निघतात. बघा तुम्ही बघू शकता वर किती चिक्कू मोठे मोठे झाल्यात त्या खतामुळे. आणि शेवग्याच्या झाडाला पण बघा शेंगा कसल्या लागल्यात भारी. तर बघा त्या खताचा वापर करून आपण घरच्या घरी अशी आम्ही केळीची झाडं लावल्यात आणि ते घरच्या घरी पिकवतो. पण त्या केळीचा साईज बघू शकता तुम्ही. बघा ते खत आपण तयार केलेलं फक्त वेस्टेज मालापासून तयार केलेलं बघा केळी. आणि त्याला काहीही लावलेलं नाही आहे. अशी केळी पिकत ठेवल्यात मी घरीच असं सगळं तयार करते. तुम्ही बघू शकता बघा किती 140 केळी निघाल्यात. आता त्याचा साईज किती वाढला आहे बघा. ते देशी केळी आहेत बघा. मी घरच्या घरी पिकायला लागल्यात. आता त्याला काहीही मी केमिकल मध्ये वगैरे बुडवलेलं नाही आहे बघा. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? नक्की करून बघा तुम्ही हे खत. आणि अशा प्रकारे तुमच्या घरी जर झाडं लावली असेल तर तुम्ही फळभाज्यांना आणि फुलांच्या झाडाला पण हे खत आणि फळांना पण घालू शकता. त्यामुळे आपली छानपैकी असे कंपोस्ट खत घरच्या घरी एकदम मस्तमध्ये तयार होईल. कसा वाटला व्हिडिओ? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि बघा परत भेटूया आपण अशाच मस्त मस्त नवीन टिप्ससह. ओके, थँक्यू सो मच.